कुंभमेळ्यासंदर्भात मला जो प्रश्न विचारला मी तेव्हा पण भूमिका स्पष्ट केली की कुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे. तिथे सगळ्या हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे आणि म्हणून समीकरणची भूमिका सरळ स्पष्ट आहे. आपण जी इथे जी भूमिका घेतलेली आहे, आपण ज्याच्या निमित्ताने वेबसाईट सुरू केलेली आहे, एक पुस्तक छापलेलं आहे, शपथही घेतलेली आहे. म्हणून ह्यापुढे आपण जे काय व्यवहार करायचा ते समोर बसलेला आपला हिंदूच असला पाहिजे हे बघूनच पुढाकार घ्यायचा एवढं मी आवडून सांगितलं. आणि ते अगर तुम्ही केलं नाही, आता काही इथे शपथा घेणारे सगळेच काय बाहेर जाऊन उद्यासारखे तसे वागतील असं काय नाही. आणि यांच्याकडे काही मीटर पण नाही तपासायला की हा बाबा आज शपथ घेतली आणि उद्या खरंच कुठल्या हिरव्या सापाकडून काय घेणार नाही असं काय गॅरंटी इथे कोण देऊ शकत नाही. पण तुम्ही काही गोष्टींचा विचार ह्या निमित्ताने करायला पाहिजे असं मताचा मी. हे सगळे प्रयत्न का होत आहे, का जोशीजी, का त्यांचे कार्यकर्ते, का त्यांचे सहकारी, का त्यांना वाटतं की बाबा हिंदूंना हिंदूंतूनच विकत घेतलं पाहिजे. मी काही महिन्या अगोदर इथे नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो माझ्या खात्याचा, तेव्हा पण कुंभमेळ्यासंदर्भात मला जो प्रश्न विचारला मी तेव्हा पण भूमिका स्पष्ट केली की कुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे. तिथे सगळ्या हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे. बाकी कुठलाही हिरवा साप दिसता कामा नाही, कुठलाही बिहारी वळवळ करता कामा नाही. कारण तर काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. आता ह्यांचा रमजान सुरू आहे, रमजानला ते रोजे ठेवतात, कधी रात्रभर सगळ्या काही दुकानं सुरू असतात. मग ते त्यांचे काय खाद्यपदार्थ असतात त्याच्याकडे बघू पण शकत नाही एवढे कसे असतात ते बघून एक तर दुसऱ्या दिवशी ते 2 दिवसाचं जेवण जाणार नाही असे सगळे कार्यक्रम असतात. पण तुम्ही प्रत्येकाला मी विनंती करते, आवाहन करते, मीडियाच्या मित्रांना पण सांगा, तुम्ही जिथे हे तिथे दुकान आणि स्टॉल लागतात ना जेवणाचे रमजानच्या काळात, मला तिथे एक हिंदू शोधून दाखवा. मला एक हिंदूचं दुकान शोधून दाखवायचं जो त्या सगळ्या मुसलमान समाजाच्या दुकानांमध्ये तिथे उभा राहा, तिथे त्याचं दुकान थाटून तो आपले हिंदूंचे पदार्थ विकतोय असा एक हिंदू शोधून दाखवा. आम्ही आमची भूमिका बदलतो.